हाय गाईज, आज बनवतो आपण पुरणपोळी. ती कशी बनवतात बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. पण हे 2 वाट्या डाळ घेतले, धुवून 3दा धुवून घेतलेली आहे. तर हे कुकरमध्ये टाकूया. हे बघा, आता आपण त्यात टाकते थोडीशी हळद आणि थोडंसं तूप. थोडंसं हे आपण आधी पुरणपोळीचं पुरण बनवून घेतोय, त्यासाठी हे आपण बघतोय. 4 वाटी पाणी टाकतो आपण. त्याच वाटीने घेतलेलं पाणी आहे ना? हो, ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने पाणी घेतलेलं आपण. 4 वाटी. आता ह्याच्यावर आपण झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊ. 4 शिट्ट्या काढून घेणार. हे आता आपण 2 वाट्या डाळ घेतली होती, तर हे 2.5 वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं. त्यात 1 चमचा मैदा घेतला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे. आता आपण ते मळून घेऊया. इथं कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत. तर हे पाणी घेतलं आहे, ह्याच्यात हळद टाकली. हळद खाली बसली. साधं पाणी येतं, हळदीचं पाणी संपवलं ना. इथे आता आपण डो बनवून घेतलेला आहे पुरणपोळीचा. एकदम पीठ असं मळून घेतलेलं आहे. पण ह्याच्यात पाणी टाकते. पुरणाचं होईपर्यंत ठेवूया. डाळ ती बारीक करेपर्यंत थोडं पाणी. 10-15 मिनटं ठेवायचं. इथे आपण झाकून ठेवूया त्याला. इथे आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे आपली डाळ आपण शिजवून घेतलेली आहे. तिला आता आपल्याला बारीक करायची. काढून घेऊया. त्यासाठी इथे आपण घेतलेली आहे जाई. गरम आहे. आता ह्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. आपण जरा ठेवूया हे पाणी निघेपर्यंत. तर हे आता इथलं आपण डाळीतलं पाणी काढून घेतले ते आपण बघूया. हे बघा, हे इतकंच निघालं. डाळीतलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता इथे आपण कढई घेतलेली आहे, त्यात आपण ती डाळ आपली मोठी होते, पुरण मोठी होते, छोटी आपण छोटी कढई घेऊया. आता
चेंज करूया, हिला साईडला करूया, त्यात राहत नाही आहे. हे बघा इथे आता आपण ठेवलेलं आहे. आता आपण ग्लासने म्हणजे पेल्याने पुरण बारीक करून घेतो. गरम आहे. डाळ बारीक करून घेतो. गरम आहे, थांब जरा. गरम आहे, गरम. थंड करायला ठेवले कारण ती खूप गरम आहे. वाशी पडते. नाही बघा असं आपलं पुरण खाली पडतंय. अशीच सगळी डाळ बारीक करून घेऊ आपण. इथे तर आपलं पुरण बारीक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर जायफळ घालते. त्यात आपण जायफळ टाकतोय किसून. त्यानंतर आपण टाकतोय वेलची पावडर. वेलची पावडर थोडीशी. त्यानंतर आपण टाकतो चवीनुसार थोडासा मीठ. मग थोडासा म्हणजे चवीनुसार, प्रत्येकाला काय. आणि आता आपण काय करणार आहोत, गूळ घालते. आता आपण ते टाकतोय गूळ. आपण तो कापून घेतलेला आहे बारीक असं. आपण गॅसवर टाकूया. इथे आपण गॅस पेटवले, तेव्हा आपण कढई चढवली. ह्या कढईमध्ये ठेवलं ते स्टीलच्या कढईमध्ये काय होतं, खाली चिपकून बसतं ना, म्हणून ह्याच्यात. त्यात आपण टाकतो थोडंसं तूप. तर गुळ वितळत राहील ना, तर टाईट टाईट येईल. तर पातळ पट्ट व्हायचं ते झालं तर. हा जे पुरण आपल्याला सुकवायचं आहे, तर आपण त्यात ना साखर टाकतोय. हे थोडी किती आहे, पाव चमचा पण नाही, पाव चमच्यापेक्षा कमी आहे. हे इतकी साखर टाकली की पुरण लवकर सुकतं. आता ते आपण एकत्र करून घेऊया आधी.
अजून त्याला भरपूर भरपूर करायचं ना. नाही आता थोडंसं झालं, आता जास्त नाही, होईल. परत तो थंड झाल्यावर घट्ट होतं ना. तरी पण आपल्याला अजून थोडा वेळ तर करायचंच आहे. हो. सेम प्रोसेस. आता मी तरी सांगते, मी 2 वाटे डाळ घेतली, 4 वाटे पाणी ठेवलं होतं, 2.5 वाटी पीठ घेतलं. आता आम्ही वजनी घेतलं तर 1/2 किलो डाळ घेतली तर 1/2 किलो गूळ घेतो, त्यातून जरासा एकात खडा काढून ठेवतो आणि 300 ग्राम मैदा घेतो. एकदा पुन्हा आपण नेहमी मैदाच वापरतो, पण आज आपण गव्हाच्या पिठाच्या करतोय. त्यामुळे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नाही तुम्हाला वाटायचं मगाशी गव्हाचं पीठ घेतलं आणि मैदा. नाही नाही, मी सांगताना मैद्याची करतो ना कारण कधी. नेहमी आम्ही मैद्याचेच बहुतेक वेळा करतो, पण गव्हाच्या पिठाच्या पण करतो. मग आज गव्हाच्या पिठाच्या केल्यात. हा आपला आता झाला, थंड झाल्यावर तो कडक होणार. आता आपण हे गूळ किती वापरलेलं? 2 वाटे डाळ घेतल्या, 2 वाटे गूळ घेतला, शिजवायला 4 वाटे पाणी ठेवलं होतं आणि बेसन आपलं गव्हाचं पीठ घेतलं 2.5 वाटी. झालं, गॅस बंद कर. तो थंड झाल्यावर होईल कडक. आता आपण ह्याला थंड करून घेऊया. इथे आता आपण पीठ बघून घेऊया, तो पुरण थंड होईपर्यंत. इथे पीठ काढून घेतलेलं साईडला. पीठ मळून घेऊया आपण परत एकदा. ते आपलं पीठ झालं. तर इथे डो झालेला आहे, त्यातलं तर एक आपण काढून घेऊया छोटंसं. इथे आपण एक गोळी बनवून घेतो आधी. तसंच आपलं पुरण पण इथे थंड झालेलं आहे, ते पण आपण गोळे बनवून घेतलेले छोटेसे. गोळा मोठा आहे, पुरणाचा छोटा आहे. आता ह्याच्यात आपण पुरण भरून घेणार आहोत.
हिला आता आपण लाटून घेणार आहोत. इथे आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतले. तिकडेच जर लाटायला त्याच्यावर चांगले सरकतात. आता आपण तिला लाटून घेऊया. तवा गरम करतोय. इथे आपण तवा गरम करायला घेऊया. इथे आपला आता तवा तापलाय तर आपण टाकते पुरणपोळी. आता आपण हिला पलटी मारून घेतोय. आपली जरा पहिलीच आहे ना. आता ती फुगते बघू शकता. हे बघा आपण त्याला टाकतोय तूप. पहिलीच आहे ना. जरा हे झाले पण दुसरी बघू ना. इथे आता आपण हिला काढून घेणार आहोत. इथे आता आपण दुसरी करून घेऊया.
हे बघा टमटमीत अशी फुगलेली आहे. आपण पहिले काय वापरलेलं? तांदळाचं पीठ वापरलं आधी, कारण आम्ही मैद्याच्या करतो त्यामुळे तांदळाचं पीठ वापरलेलं. पण आता ह्याला आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे लाटायला. त्यामुळे तुम्ही पण गव्हाचंच पीठ वापरा, तांदळाचं पीठ नका वापरू लाटायला. आपण ही काढून घेऊया आता आणि आता अशाच आपण करून घेऊया. इथे आता आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.